राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या अशा शेती आणि शेतीविषयी नवीन योजना या महत्त्वाच्या बातमीपत्रात आपण बघणार आहोत। तसेच शेतकऱ्यांसाठी नवीन योजना राज्य सरकारने आणलेली आहे। सविस्तर या महत्त्वाच्या बातमीपत्रास सुरुवात करूया। पहिली बातमी आहे, मान्सून 27 मे रोजी केरळात धडकण्याची शक्यता। नैऋत्य मोसमी वाऱ्याच्या आगमनाचा प्रवास यंदा वेळेआधी होण्याची शक्यता असल्याने 27 मे रोजी केरळात मान्सून येणार आहे। पावसाळ्यात वीज उपकरणांपासून सावधान, महावितरणाचे नागरिकांना सतर्कतेचे आवाहन। अनेक ठिकाणी पावसामुळे आणि वीज उपकरणाला हात लावल्याने अनेकांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। आज 10वीचा निकाल। राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या राज्यातील अनेक विभागातील हा 10वीचा निकाल येणार आहे। दुपारी 1 नंतर विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल ऑनलाईन पाहायला मिळेल। भारतीय सैन्याला शेअर बाजाराचा सॅल्यूट। संघर्ष थांबताच सेन्सेक्सची 2975 तर निफ्टीची 916 अंकांनी उसळी। तर सोने दरात घसरण सुरूच। काही दिवसापासून ही घसरत सुरू असल्याचं दिसत आहे। कृषी विभागाकडून बियाणे खते विक्रीवर लक्ष। 9 भरारी पथक कार्यान्वित। राज्यात अनेक शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून बियाणे आणि खते पुरवले जातात, मात्र त्याची अनेक जास्त किंमत देऊन व्यापारी विकत आहेत। लढाई केवळ स्थगित, पुढील कारवाई पाकची कृती पाहून नरेंद्र मोदी यांनी काल प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं। तर माता भगिनींचे कुंकू पुसणाऱ्यांना यापुढेही धडा शिकवणार, मोदी यांनी आव्हान दिले। लाडक्या बहिणींना 40,000 रुपयांपर्यंत कर्ज देण्याचा विचार। वित्तमंत्री अजित पवार। विधानसभा निवडणुकीत लाडक्या बहिणीची योजनाही प्रभावी ठरली होती, त्यामुळे लाडक्या बहिणींना सरकार नाराज करणार नाही असं दिसतं। हमी भावाने शेतीमाल खरेदीसाठी पॉस मशीन। बायोमेट्रिक फेस ऑथेंटिकेशनही असणार बंधनकारक। तर खरेदी वितरणाची मुदतसुद्धा काही दिवसांनी वाढवण्याची शक्यता आहे। ट्रम्प यांना विमान देण्याबाबत अंतिम निर्णय नाही, कतार देशाने दिली माहिती। भारतीय नागरिकांच्या सुरक्षेसाठी 10 उपग्रह। डॉक्टर व्ही नारायणन यांची माहिती। भारतीय नागरिकांची सुरक्षा आणि संरक्षणासाठी 10 उपग्रह 24 तास निरीक्षणात आहेत, अशी माहिती डॉक्टर व्ही नारायण यांनी दिलेली आहे। केळीचे 7 कोटी रोपे उपलब्ध होणार। टिश्यू कल्चर केळी रोपांची बुकिंग यंदाही जोरात। महाराष्ट्रात टिश्यू कल्चर केळी रोपांची निर्मिती करणाऱ्यांना 15 ते 20 दिवस लॅबकडे गेल्या वर्षी नोंदणी झाली होती। यावेळी सुद्धा तशीच नोंदणी झालेली आहे। ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून दहशतवादी विरोधी धोरणाला नवे वळण। पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने सिंदूर ऑपरेशनद्वारे पाकिस्तान आणि दहशतवादांना उत्तर दिले होते। शेतकऱ्यांना 3,720 कोटी रुपये विमा भरपाई मंजूर। खरीप हंगाम 2024 मध्ये पीक नुकसान भरपाई झाली होती, त्यामध्ये 3,000 शेतकरी यांचं नुकसान झालेलं होतं। सहकार कायद्यातील बदलासाठी समिती। मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती। तर राज्य सरकार सहकारी बँकेचा हा कार्यक्रम। पवार आणि सूचना आणि फडणवीसांचे सूचक उत्तरसुद्धा यामध्ये मिळाले। एसटीत लवकरच मोठी नोकर भरती। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा। न्यायालयाने स्थगित केलेली भरती पुन्हा होणार सुरू। अभियंत्याची सुद्धा रिक्त पदे भरणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेली आहे। तर शेतकरी बांधवांनो आणि मित्रांनो, हे होते आजचं शेती आणि शेतीविषयी महत्त्वाचं बातमीपत्र। अशा आज बातम्यांसाठी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा। धन्यवाद। जय जवान जय किसान, जय हिंद, जय महाराष्ट्र।